सर्वांना नमस्कार. जय ना. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब चॅनेलवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5.5-6 वर्षापासून अखंडपणे नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 80 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज दत्त पुराण या ग्रंथाविषयी या पुराणाविषयी आपल्याला समजून सांगत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे 14 मनो व मन्वंतराची माहिती सांगताना म्हणतात की आपण आता मन्वंतराची व मनुचा अभ्यास करणार आहोत. त्याचा संदर्भ देताना ते म्हणतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस 4320 दशलक्ष वर्षे हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तेवढीच परिमाणाने तेवढ्याच वर्षांची रात्र असते. असे हे वैदिक परंपरेने मांडलेले अद्भुत कालगणनेचे गणित आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेव दिवसा सृष्टी कार्य करून रात्री प्रलय करतो. सध्या चालू असलेल्या श्वेतवराह कल्पात स्वयंभू नावाचा सम्राट झाला. श्वेतवराह म्हणजे वरारूप असलेल्या ताऱ्यांचा समूह जो ऋषींनी बघितला. अनेक ताऱ्यांच्या समूहाला ऋषींची नावे आहेत. आकाश गंगा हा शब्द गॅलेक्सीसाठी वापरला आहे. हेमाद्री सूत्रांमध्ये कल्पाची माहिती आहे. पहिला मनु स्वयंभू होता. तो स्वतःला उत्पन्न करता झाला व स्वतःपासून प्रजेची निर्मिती करतो. त्याला समागमाची गरज नाही. सृष्टीच्या सुरुवातीला अमिबा होता व त्याने स्वतः सर्व शरीरातून अमिबा निर्माण केले व त्यापासूनच सृष्टी निर्माण झाली असं अद्भुत विवेचन आदरणीय बाबांनी समजावून सांगितलं. तर त्या सम्राटाला शत्रुपा नावाच्या पत्नीपासून प्रियवत आणि उत्तानपाद नावाचे 2 पुत्र यज्ञ, इंद्र, मरीच्यादी ब्राह्मण आणि देव झाले. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव सावतराईच्या बोलण्याने घायाळ होऊन 5 वर्षाचा असूनही त्याने तपश्चर्या केली आणि विष्णू पासून अढळ पद मिळवले. त्याचे कल्प आदी पुत्र होते ज्यांचा वंश आज विस्तारलेला आहे. प्रियवताचे अग्नी आदी पुत्र तपस्वी झाले. स्वयंभुवाने एका पायावर तपश्चर्या करून निलिच्छ शुद्ध होऊन परमेश्वरी गती प्राप्त केली. अग्नीचा सारोचिष नावाचा दुसरा मनुपुत्र झाला. तर त्याचे द्युमान, सुषेण आणि प्रख्या आणि मंगलकारी असे पुत्र झाले. दत्त, अत्री, च्यवन, स्तंभ, प्राण, कश्यप, आर्व, बृहस्पती हे ऋषी त्यामध्ये महाव्रती होते. विरोचन नावाचा इंद्र आणि सुशित नावाचे देव ऋषीपुत्र. वेदशीर्ण नावाचा परमेश्वर विष्णूचा अवतार या मन्वंतरात होता. तिसरा उत्तम नावाचा प्रियवताचा पुत्र मनु होय. त्याचे यज्ञहोत्र आदी कीर्तिमान पुत्र झाले. प्रमद आदी वसिष्ठांचे पुत्र ते सप्तर्षी होते. सत्यजित नावाचा इंद्र आणि वेदशूर नावाचे कल्याणकारी सत्यस्वरूप देव होते. विष्णूचा अंश सत्यसेन नावाचा जो धर्मपुत्र होता. इंद्र मित्र असलेला ज्याने प्राण्यांचा द्रोह करणाऱ्या भूतगणांचा संहार केला. चौथा तामस नावाचा मनु उत्तानाचा सहोदर होता. पृथ्वी ख्याती आधी त्याचे महातेजस्वी पुत्र होते. सत्य नावाचा 3 मस्तक असलेला इंद्र, ज्योतिधाम आदी सप्तर्षी व सत्यस्वरूप हरी नावाचे देव होते. या काळात विधृती पुत्र देवांनी स्वतःच्या सामर्थ्याने वेगवान काळाने लुप्तप्राय झालेल्या वेदांचा पुनरुद्धार केला. दीनवत्सल परमेश्वराने स्वतःच्या अंशरूपाने अवतार घेऊन मकराने ग्रस्त झालेल्या गजाचा तो शरण आला असता सत्वर उद्धार केला. गजेंद्र मोक्ष नावाची कथा ही प्रख्यात आहे. 5वा रैवत नावाचा मनु हा तामसाचा भाऊ. बली, विंध्य आदी त्याचे पुत्र. पूतरथादी देव, ऊर्ध्व भाऊ आदी ऋषी त्या मनुत झाले. त्या मनुत वैकुंठ नावाचा भगवान असून याचे गुण कोणीही जाणू शकले नाही. ज्याने सर्व लोकांनी नमस्कार केलेले वैकुंठ कल्पिलेले असून या ठिकाणी मुक्त झालेले भगवत भक्त जाऊन चिरकाल राहतात असे सांगितले. महाराजांनी इथे भगवान विष्णूचे निवासस्थान वैकुंठ हे निश्चित केले. चाक्षुक नावाचा 6वा मनु हा चक्षुचा पुत्र असून त्याचे सुदम्य आदी पुत्र आहे. त्या मनुत आप्य आदी देव असून हविष्मान, वीर्यक आदी नावांचे ऋषी आहेत. मंत्रद्विय नावाचा इंद्र असून अर्जित नावाच्या परमेश्वराला तुमच्या अवताराने समुद्र मंथन करून त्याने देवाला अमृत दिले.
विवस्वताचा पुत्र श्राद्धदेव नावाचा 7वा मनु असून त्याचे इक्ष्वाकू शर्यती प्रमुख 10 पुत्र असून रुद्र, आदित्य, विश्व, मरुत, अश्वी प्रमुख हे प्रमुख देव आणि त्या मनुत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ असून पुरंदर नावाचा इंद्र आहे. उपेंद्र नावाचा देव असून तो वामन नावाचा अदितीपुत्र विराट रूप आहे. परमेश्वराच्या शक्तीने पोषण केलेले हे मन्वंतर सध्या चालू आहे. यानंतर येणारी मन्वंतरांविषयी माहिती महाराज आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतात असे बाबा महाराज म्हणाले. व ते पुढे सांगतात, आपण 7 मनूंविषयी माहिती घेतली. यात विशेष म्हणजे या 7 मनूंना संतती होती, म्हणजे प्रजा होती. त्यावर एक वेगळा इंद्र, एक विष्णूचा एक वेगळा अवतार, वेगळी प्रजा होती. सप्तर्षी पण वेगळे आहेत, कथा पण वेगवेगळ्या असतात. प्रत्येक मनू आपला काळ संपल्यानंतर निजधामाला निघून गेला. 2 मनूंच्या मधल्या काळाला मन्वंतर म्हणतात. याला भागवतात प्रलय असे म्हटले आहे. सृष्टी नष्ट होते व पुन्हा विकसित होते. आकाशातील एक ताऱ्याला इंद्र असे म्हटले आहे. अनेक ताऱ्यांचा समूहातील 7 चमकदार ताऱ्यांना सप्तर्षी असे म्हणतात. आपली ग्रहमालिका आकाशगंगा होती फिरते, सर्व गतिमान आहे. 7व्या मनवंतरात आपल्याला माहीत असलेले तारे व ऋषी आहेत. आपल्याला यातील माहिती असलेले 2 प्रसंग म्हणजे गजेंद्र मोक्ष व अमृत मंथन हे आहे. आदरणीय बाळा म्हणाले की ज्या वैदिक भूगोल विज्ञान शाखेचा मी अभ्यासक आहे, त्यात असे म्हटले आहे की कुणा एका काळी महाविशाल असे प्राणी होते. आपल्याला डायनोसॉर हे नाव माहित आहे. नंतर काळात काही प्राणी नष्ट झाले, काहींचा आकार बदलला, काही राहिले. मग अमृत मंथन झाले, म्हणजे पृथ्वी दुभंग झाली. एक भाग मेरू जलाचा व एक भाग विंध्याचलाचा झाला. मध्ये समुद्र होता असे ते म्हणाले. त्या दोघांचीही घुसळण झाली असे भूगर्भशास्त्र म्हणते, असे ते म्हणाले. या घुसळणीनंतर काही प्राणी इकडून तिकडे गेले, काही तिकडून इकडे आले. ऋषींनी असे म्हटले की समुद्र मंथन झालं. आर्यावर्तामध्ये कामधुनी आली, आर्यावर्त घोडा आला, ऐरावत आला, काही वनस्पती आल्या व अशा अद्भुत घटना घडल्या. एक भूगर्भशास्त्र असे म्हणतो की गंगेच्या दक्षिणेकडचा भाग आर्यावर्त, उत्तरेकडचा भाग म्हणजे हिमालय पर्वत व पुढील भाग. आर्यावर्त व विंध्याच्या मध्ये समुद्र होता. त्यामध्ये वराह प्राणी नव्हता. मात्र हा आला कोठून? समुद्र मंथन म्हणजे जिओलॉजीच्या भाषेत कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग असे म्हणतात. या काळात हे प्राणी इकडून तिकडे आले असतील. बाबा शेवटी म्हणाले की विज्ञानाचे लोक सुद्धा असा विचार आता करायला लागलेले आहेत. मग ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, जम्बूद्वीप हे समुद्र मंथनातून निर्माण झाले असे त्यांनी इथे आपला विचार मांडला आणि आपल्या प्रबोधनाला त्यांनी स्वल्पविराम दिला. महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया त्रिशंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात् विवस्वतः सुतः श्राद्धदेवाख्य सप्तमो मनुः इक्ष्वाकुश शर्याती मुखा दश तत्तनयास्तथा कश्यपो अत्रि भरद्वाजो विश्वामित्रश्च गौतमाः जमदग्नि वसिष्ठश्च ऋषयो अत्र पुरंदराः इंद्रो देव उपेंद्रो अत्र वामनो दितिजस्वराट. असं आपण मागल्या पुष्पातल्या शेवटल्या श्लोकांमध्ये आपण जेव्हा बघितलं आणि मग स्वामींनी वर्णन जे केलं आहे की सध्या जे मन्वंतर चालू आहे त्यात विवस्वान त्याचा जो पुत्र तो श्राद्धदेव
त्याचं नाव असणारा हा 7वा मनू झाला. हा विवस्वानाचा पुत्र म्हणून त्याला वैवस्वत मन्वंतर असं म्हणतात. आणि मग त्याचे इक्ष्वाकू, शर्याती असे प्रमुख 10 मुलं झाले त्याला. आणि ह्या म्हणून कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ हे आपल्याला माहिती असणारे ऋषी. या काळात जो इंद्र आहे त्याचं नाव पुरंदर असं आहे. उपेंद्र नावाचा आणखी देव असून त्याही वामनाची कथा जी आपल्याला माहिती आहे, तो जो अदितीचा पुत्र आहे, त्या वामनाचं विराट रूप हा विष्णूचा अवतार या काळामध्ये झाला असं महाराजांनी सांगितलं. इक्ष्वाकू नाव आपल्याला का माहिती आहे? तर भगवान श्रीरामाचा जो वंश आहे तो इक्ष्वाकू वंश म्हटला जातो आणि त्यांना सूर्यवंश म्हटला जातो. कारण विवस्वान हे सूर्याला म्हटलं गेलेलं आहे. भगवद्गीतेत सुद्धा इमे विवस्वतो योगा विवस्वते तू मन्यव ब्रवीत. म्हणजे भगवान स्वतः विष्णू भगवान श्रीकृष्णाचं सांगतात, हा जो योग आहे हा आधी मी विवस्वानाला सांगितला. विवस्वान म्हणजे जणू काही सूर्य लाक्षणिक अर्थाने. आणि मग विवस्वते तू मन्यवो आणि त्यांनी मनूला सांगितला आणि तेव्हापासून हा योग मार्ग चालत आलेला आहे. तर हा आपल्याला संदर्भ गीतेत सुद्धा मनूचा मिळतो. आणि हा जो वंश आहे भगवान श्रीरामाचा, हा इक्ष्वाकू वंश थेट सूर्यवंश तेव्हापासून चालत आलेला आहे. आणि बाकी ऋषींची नावं जशी आपल्याला माहिती आहे, तो वामन हा विष्णूचा अवतार हा या 7व्या मनूमध्ये झाला या कालामध्ये, असं या ठिकाणी महाराज सांगतात. या 7 मनूंचं वर्णन करत असताना त्याचा पुढल्या होणाऱ्या मनूंविषयी संकेत जेव्हा ते देतात तेव्हा असं म्हणतात की मन्वंतरम इदम त्व अत्र विभूशक्त्युपम गृहीतम वर्तमान मितो अन्यानी सप्तेशानिहच वश्मीही. म्हणजे जणू काही परमेश्वराच्या शक्तीने पोषण केलेले या सगळ्या मनूंचं जे पोषण हे भगवंताच्या शक्तीनेच झालेले आहे. असं हे भगवंताच्या शक्तीने पोषण झालेलं मन्वंतर सध्या चालू आहे आणि यानंतर येणारी 7 मन्वंतरे आता पुढे सांगतो. मग ते म्हणतात, विश्वकर्म सुते संज्ञा छाये जाये विवस्वतः संज्ञा संयाद्युक्तिपती भिया भूद्वान वने. म्हणजे विश्वकर्म्याच्या संज्ञा आणि छाया या जणू काही 2 कन्या मुली सूर्याच्या पत्नी आहेत. आणि त्यापैकी संज्ञा ही सूर्याचं तेज असह्य असलेल्या जणू काही पतीच्या भीतीने वनामध्ये तिने घोडीचं रूप घेतलं. या भूद्वा वने भीतीने घोडीचं रूप घेतलं. मग ती घोडी झाली. पण सूर्याने मात्र जणू काही तिच्या अनुरूप असं होऊन भूत्वा तदनुरूप अर्कस्ता हे जे या अश्विनौ ततः भूत्वाथ पूर्वत्सो अपि हे जे अर्कदीप्त तेजसमान. किंवा जणू काही तिला अनुरूप अशा पद्धतीने सूर्यानं तिचा स्वीकार केला
तेव्हा तिच्यापासून अश्विनी कुमार झाले. नंतर तो पूर्वीसारखा झाला. तेव्हा विशेष तेजस्वी सूर्याची अशा पद्धतीने सेवा केली. हे जेव्हा आपण अशा पद्धतीची कथा वाचतो, तेव्हा हा संदर्भ कुठे आला असेल? तर वाजी हे नाव वेदांमध्ये आहे. वाजी हे नाव सूर्याला म्हटलं आहे. आणि वाजी हे नाव काही ठिकाणी निघंटू किंवा अन्य जे काही ग्रंथ आहेत असे, ज्यात एकाच संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ निघतात, त्यात त्याचा घोडा असाही अर्थ आहे. तर अश्विनी कुमार जे आहे, देवांची वैद्य, हे अजापुत हे आहे, वाजी आहे. वाजीन कुठेतरी अशी की अश्विनी कुमार यांची उत्पत्ती कशी झाली, तर हे जणू काही वाजी म्हणजे सूर्यापासून झाले. पण सूर्यापासून कसे झाले? अश्विनी दोन अश्विनी कुमार आहेत. मग घोडा यापासून जर उत्पत्ती झाली असेल, तर तो घोडा आणि घोडी, मग घोडी कोण झाली? तर सूर्याची पत्नी ही संज्ञा. आणि तिच्या समागमामुळे हे अश्विनी कुमार नावाचे असे हे दोन पुत्र झाले. आणि ते झाल्यानंतर मग सूर्य हा पुन्हा स्वस्वरूपात आला आणि संज्ञा स्वस्वरूपात आली. तर अशा प्रकारच्या काही कथा आपल्याला कुठल्या तरी संदर्भामध्ये थेट वैदिक वाङ्मयात मिळतात. आणि अशा संदर्भातून हळूहळू जेव्हा कथा उलगडत जाते, तर स्वामी महाराजांनी एका श्लोकामध्ये या ठिकाणी ही समग्र कथा काय आहे त्याचा संदर्भ न घेता सूत्रात्मक अशा पद्धतीने की हा विवस्वान जो होता, हा विवस्वत म्हणजे सूर्य, या विवस्वता किंवा वैवस्वत मन्वंतर, तो हा विवस्वत जो आहे मूळ सूर्य, या म्हणून विश्वकर्माच्या दोन मुली ज्या आहेत त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. एका मुलीपासून त्याला अश्विनी कुमारांची संतती प्राप्त झाली. आणि दुसरी जी होती त्याला त्या छाया, दुसरी जी होती तिला यमो यमी श्राद्ध देव संज्ञायाम भवंद्रवे शनी सावर्णिस्तपती छायायाम भवत तथा. पुढे संतजी याची संतती वाढली या मनुष्य, त्याच्यामध्ये संज्ञेला यम आणि यमी आणि श्राद्धदेव अशी ही भावंड झाली. तर मूळ सूर्याला या संज्ञेपासून ही संतती झाली. त्याच्यामध्ये यम आहे, यमी आहे आणि श्राद्धदेव जो हा मनु झाला. त्याप्रमाणे या सूर्याला छायेपासून शनी आणि सावर्णी ही संतती झाली. आता आपण हा जो 7वा मनू आहे याच्या पद्धतीचं जेव्हा वर्णन ऐकतोय, तेव्हा या 7व्या मनूपासून सावर्णी याच्या संततीमध्ये एक आहे असं आपल्या लक्षात आलं. पुढे सावर्णी हुईता देवी प्रासादात अष्टमो मनुः निर्मोकाद्यास्तश्च पुत्रा इंद्र सर्वस्वदो बलिः. देवाः सुरपतस्तत्र विरजा अमृतप्रभाः श्रीव्यासो गालवो रामो दीप्तिमान द्रोणज कृपाः ऋष्यशृंगो भविष्यन्ति योगस्था ऋषय अधुना. नवमो दक्षसावर्णी वारुणो भविता मनुः
भूतकेत्वा दया पुत्रास तस्य चेंद्र अद्भुत सुराहा पारा मरी चिद्गर्भाद्या ऋषयो द्युती मनमुखाहा. जे पुढे आज देवीचा उपासक असणारा जो आहे सावर्णी, हा देवीच्या प्रसादाने सावर्णी हा 8वा मनू होईल आणि निर्मोक आदी त्याचे पुत्र आणि सर्वस्व देणारा बली नावाचा इंद्र, या बलीला इंद्रपद मिळेल. या बलीनी वामन अवतारच्या वेळेस त्या वामनाला सर्वस्व देऊन टाकलं आणि त्याला वामन अवतार विष्णूंनी असा आशीर्वाद दिला होता की 8व्या मनूच्या काळात तू इंद्र होशील, तेव्हा हा बली हा इंद्र होईल. तसेच त्यावेळी म्हणजे या 8व्या मनूच्या काळात अमृतासारखी कांती असलेले उत्तम तपश्चर्या करणारे विरज नावाचे देव राहतील. विरजा अमृत प्रभा, अमृतासारखी कांती असणारे. आणि श्री व्यास, गालव, तेजस्वी राम, द्रोणपुत्र कृप, ऋषशृंग हे योगी, हे असे ऋषी होते. पुढे 9वा मनू हा वरुण पुत्र जो होईल, 9मो दक्ष सावर्णी वारुणो भविता मनूहू. म्हणजे वरुणाचा पुत्र असणारा वारुण असं म्हटलंय त्याला, हा 9वा मनू हा वरुण पुत्र हा दक्ष सावर्णी त्या नावाचा हा 9वा मनू होईल. त्याचे भूतकेत्वादया पुत्रास्तस्य, त्याचे भूतकेतू आदी पुत्र आणि अद्भुत नावाचा इंद्र त्या काळात राहील. आणि पारामरीची गर्भ आदी देव आणि द्युतिमान असे ते ऋषी त्या काळात राहतील. उपश्लोकात्मजो ब्रह्मा सावर्णी दशमो मनू तत्पुत्रा भूरिषेणाद्या हविष्मन प्रमुख तया. म्हणजे उपश्लोकाचा पुत्र ब्रह्म सावर्णी हा 10वा मनू होईल. त्याचे पुत्र भूरिषेण आदी व हविष्मान असे प्रमुख ऋषी राहतील. शंभू सुरेंद्रो देवाश्च सुवासन मुखा इह मनुर्वे धर्म सावर्णी भवितेकादशस्य च सप्त धर्म सुखा धर्ममुखा पुत्रा निर्वाण रुचयो अमरा ऋषयाश्च वरुणमुखा देवेंद्रो विधृतिस्तवाः हरियशो धर्मसे स्वाख्यम त्रैलोक्यम धारयिष्यति भवितां रुद्र सावर्णे द्वादशो वारुणोस्य च. म्हणजे उपश्लोकाचा पुत्र या त्याच्या संततीमध्ये ब्रह्म सावर्णी हा 10वा मनू होईल. त्याचे पुत्र भूरिषेण आदी आणि हविष्मान हे प्रमुख ऋषी त्या काळात राहतील. शंभू नावाचा सुरेंद्र म्हणजे इंद्रपद आणि सुवासन नावाचे देव त्या मनूत असतील. पुढे धर्मसावर्णी नावाचा 11वा मनू होईल. त्याचे धर्म प्रमुख असलेले 7 पुत्र असतील. निर्वाण रुची हे देव अरुण प्रमुख दैत्य आणि विधृती नावाचा इंद्र त्यावेळेस असून त्यावेळी धर्मसेतू नावाचा परमेश्वराचा अंशावतार त्रैलोक्य धारण करेल. पुढे देवश्रेष्ठ मुखा पुत्रा अमरा हरितादया तपो मूर्त्या दयो विप्रा ऋतधामा सुरेश्वरा अवतार सुदामाख्यो हरेर्मन्वंतर द्विकृतम त्रयोदशो मनुर्देवा सावर्णिस्तत्सुताः चित्रसेन मुखा इंद्रो दिवसपतिवृतामरा
सुतराम संज्ञा तिर्मोकाद्या विप्रो योगीराम हरी. पुढे रुद्र सावर्डे नावाचा 12वा मनू हा जो वरुण पुत्र तो होईल आणि त्याचे देव हे श्रेष्ठ पुत्र आणि हरीच आदी करून देव त्यावेळेस असतील. तपमूर्ती आणि ब्राह्मण हे त्यावेळेस असून ऋतधाम नावाचा तो इंद्र तेव्हा असेल. धाम नावाचा परमेश्वराचा अवतार त्यावेळी त्या मन्वंतराचा ऐश्वर्य वाढवणार होईल. आणि 13वा जो मनू असेल तो देवसावणी नावाचा मनू तो असून त्याचं चित्रसेन हा त्याचा प्रमुख पुत्र राहून दिवसपती नावाचा इंद्र, सुतराम नावाचे देव आणि निर्मोक प्रमुख असलेले ऋषी त्यावेळी परमेश्वराचा अवतार हा योगीराट नावानं असेल. पुढे चतुर्दशो मनुस्ती इंद्र सावर्णिस्तत्सुता तदा पूर्वाद्या चक्षुषा देवाः शुचिरिंद्रो महर्षया अग्निबाहुमुखा देवा गृहात्नु हरे कला चतुर्देशैव मनवो ज्ञेया ब्रह्मैक वासरे. म्हणजे इंद्र सावर्णी नावाचा हा शेवटला 14वा मनू, त्याचे पुत्र हे उरू आदी हे असतील. आणि त्या काळात चाक्षुष नावाचं देव राहतील, शुची नावाचा इंद्र राहील आणि अग्निबाहू नावाचे महर्षी आणि त्यावेळेस बृहद्भानू नावाचा परमेश्वराचा अवतार होईल. असे 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतात. चतुर्दश एव मनवो ज्ञेया ब्रह्मैक वासरे. ब्रह्म एक वासरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात एक वासरा. किती तर चतुर्दशैव मनवो ज्ञेया, 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतात. पुढे स्वयंभू मनूचं पुन्हा वर्णन करताना महाराज असं म्हणतात, स्वयंभू मनो पुत्रो योगेश्वर्यात प्रियव्रताः परमात्मानुतु गृहीतो अत्र सप्तधा विभजन्म होम विभजन महिम. म्हणजे स्वयंभू मनुचा जो पुत्र प्रियव्रत हा योग सामर्थ्याने परमेश्वराची विष्णूची विशेष कृपा लाभून त्यानं या पृथ्वीचे 7 विभाग केले आणि रामयन सरथंच नेमी निम्नैरब्धिंच सप्तधा भूसंस्थानम नदी शैल वनग्राम विभागशाः सीमाश्च लोकभद्राय प्रतिदीपम विभागशाः कृत्वा गुणो ध्रादिपुत्रेभ्यो तत्वोपशम नाम पस्सह. जणू काही यांनी प्रियव्रताने रथाला फिरवत त्याच्या रथाला फिरवून समुद्र आणि पृथ्वी याचे त्यांनी 7 ठिकाणी विभाग जणू काही केले. 7 ठिकाणी विभागून नदी, पर्वत, वन, ग्राम अशा विभागांनी लोकांच्या कल्याणासाठी त्या द्वीपाला त्याच्या मर्यादा त्यांनी घालून आणि त्या सगळ्या द्वीपांचं जर ज्ञान अग्निध्र आदी त्याचे जे पुत्र त्यांना देऊन तो प्रियव्रत असा जो होता तो आहे प्रियव्रत. प्रियव्रत हा जो पुत्र आहे तो मग जणू काही शांत झाला.
त्यांनी स्वतःचा एक प्रकारे आपण त्याला म्हणतो समाप्ती झाली त्याची. म्हणून हा जो काही तो इतिहास आहे, म्हणून प्रभृत्या तसो पृथ्वी सप्तद्वीपेती गीयते जंबूप्लक्ष कुशक्रौंच शाकशाल्मल पुष्कराः. म्हणून त्या प्रियव्रताच्या काळापासून या पृथ्वीला सप्तद्वीपवती असं म्हणतात. या पृथ्वीवरती 7 द्वीप आहेत म्हणून हिला सप्तद्वीपवती असं म्हणतात. हे कोणचे आहेत? जंबू प्लक्ष कुशक्रौंच शाकशाल्मल पुष्कर ही त्या द्वीपांची नावे आहेत. अशा प्रकारचे 7 द्वीप या पृथ्वीवरती आहेत. आणि सप्ताब्धी परिखाः सप्तद्वीपा एते भुवः कृताः क्षारे क्षूरसमध्वरी सरुदब्धी घृतोदक क्षीरसागराः मंडोदः शुद्धजलधीरे कैकद्वीपसागराः अनुव्रतास्तस्य सुता अग्निधाजा द्वीपेश्वराः. म्हणजे हे जे सप्तद्वीप आहेत यांना जणू काही 7 समुद्रांचा सप्तसागर त्यांचा वेढा आहे. हे त्यांनी द्वीप तयार केले. आणि हे 7 जे सागर आहेत यांचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात की या 7 सागरांना आपल्या पूर्वसुरींनी काय नाव दिलं? हे 7 सागर म्हणजे 4 समुद्र, इक्षुरस समुद्र, मग मधाचा म्हणजे अब्धी तोद, मग मधाचा जणू काही मधू, घृत समुद्र म्हणजे अगदी तुपासारखा, क्षीरसागर दुधाचा, मंडोद आणि जलसागर असे हे 7 सागर किंवा 7 समुद्र एका द्वीपाला असून त्या प्रियव्रताचे जणू काही तो प्रियव्रत यांचा पिता आहे असे अग्निध्वरादी असे जे पुत्र 7 आहेत त्या द्वीपांचं स्वामी आहे. पुढे या द्वीपांपैकी जंबूद्वीपेश अग्नोध्र पूर्वचित्त्या नवात्मजान उत्पाद्य कृत्वा द्वीपेशांस्त्रेणोगात अप्सरपुरम. जे यातल्या जंबूद्वीपाचा स्वामी हा जो अग्निध्र, याला पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेपासून 9 मुलं झाली. आणि त्या 9 मुलांना द्वीपाचं स्वामी केलं. आणि तो स्त्रीविषयक प्रेम विशेष असल्याने तो अप्सरांच्या नगरीला गेला. पुढे सद्यो नाभिस्तीश भक्तो मेरुदेवा तपोव्रतैः ऋषभाक्षम हरेर्वंशम निर्ममे धर्मधारकम. तेव्हा या परमेश्वराच्या भक्त असलेल्या आग्नेय पुत्र नाभीला मेरुदेवीपासून तपश्चर्या व्रत करत असताना ऋषभ नावाचा धर्मधारक विष्णूचा अवतार असलेला पुत्र झाला. कोण तो ऋषभदेव? हा ऋषभ हा अवतार या भागवतामध्ये म्हटलेला. पुढे दुने दत्वा भुवम तस्मे स नाभिर्निवृत्ती ययो ऋषभोप्य अंबुदृष्टेर्दे इंद्रेंद्र गर्व योगीश्वरो हरत. तरुण ऋषभाला राज्य देऊन तो जो नाभी राजा होता तो स्वतः मोक्षपदाला गेला. या योगीश्वराने म्हणजे ऋषभानं
जलवृष्टी करून इंद्राचा गर्व दूर केला. आणि एभे पत्न्या जयज्ञान शतपुत्रा स्वधर्मवित तत्रे काशी तीर भवन विप्रा सौम्या घृतव्रता. मग धर्मनिष्ठ असलेल्या ऋषभाला पत्नी जयंतीपासून देवे पत्न्या जयंत्या 100 पुत्र झाले. शतपुत्रां स्वधर्मवित, त्यापैकी तत्वे 81 तीरथ भवत विप्राः, त्यापैकी 81 पुत्र हे व्रत झाले आणि सौम्य असे ब्राह्मण झाले. आणि कव्य अंतरिक्ष प्रबुद्धा विहोत्र करभाजनाः द्रुमिलश्चमस पिप्पलायनो हरितीरभि मुनयो वातरेशनाः सत्यंद्यपि हि वैष्णवाः ज्येष्ठा भरतमुख्यास्ते जातस्वदीप मंडपाः. मग त्यापैकी पुढे कवी, अंतरिक्ष प्रबुद्ध, अविर्होत्र, करभाजन, द्रुमिल, चमस, पिप्पलायन आणि हरी हे जे मुनी होते हे दिगंबर असे राहून विष्णू भक्त असून अद्यापही ते आहेत. बाकीचे जे पुत्र होते त्यातला सगळ्यात ज्येष्ठ जो होता तो भरत, हे पुन्हा आपापल्या द्वीपाच्या खंड भागाचे पालक झाले. त्यामुळे हा भरत हा जो आहे हा आपापल्या द्वीपाचा, त्याच ऋषभदेवाचा पुत्र हा भरत हा पुढे झाला. मग या ठिकाणी ऋषभदेवांचं, या ऋषभाचं एक वर्णन करताना महाराज म्हणतात, ऋषभो विविधर्षी गा योगींद्रे जळवच्चरण वेणुत्य उत भुग्दग्ध जडात्मा गात स्वधाम तत. म्हणजे जणू काही पूर्वजन्माचं फल भोगलं पाहिजे याचा निर्देशक असलेला योगीच ऋषभ पृथ्वीवरती जडाप्रमाणे, म्हणजे एखादा निर्बुद्ध वगैरे असतो, संचार करत असताना बांबूपासून उत्पन्न झालेल्या अग्नीने त्याचा देह जळाला आणि तो आत्मरूप होऊन गेला. अग्नीचा देह मुक्त झाला. मग त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा होता भरत, त्यांनी शेष क्रिया पंच स्वपुत्राणां भविष्य च स्वनामान वितखंडे गान्नी संगो भरतवनम. हा निसंगो भरतो वनम, म्हणजे वडिलांचं मग संपूर्ण क्रियाकर्म करून स्वतःच्या 5 पुत्रांना राज्यावर अभिषेक करून जणू काही सर्व संग परित्याग करून स्वतःचं नाव असलेला हा भरतखंड ज्याच्या नावाने म्हटलं जातो, हा भरत हा वनात निघून गेला. आणि गृहीत योगचर्यो अपि दैवादेनार्भ संगताः भ्रष्टोप्यती तेन जन्मा जीवन मुक्तो भवांतरे. जे योगचर्या करून सुद्धा दैवयोगाने गृहीतम योगचर्यो अपि दैवदेना अर्भसंगताः, ते दैवयोगानं जणू काही सिंहाच्या भीतीने हरणीने टाकलेल्या एका हरणाच्या बालकाच्या रक्षणाच्या इच्छेनं त्यांनी जे काही शेवटी मनात त्याची जी इच्छा राहिली त्या बालकाविषयी, हरणीच्या त्या बालकाविषयी प्रेम, हरणीच्या त्या पिल्लाविषयी प्रेम,
म्हणून हा योगी असून योगभ्रष्ट झाला आणि शेवटी त्याला मृगजन्म मिळाला आणि मग मृगजन्म टाकून तो नंतर शेवटी मुक्त झाला. ही भरताची कथा हरण्याची वगैरे आपल्याला त्या ग्रंथातनं वाचायला मिळतात. अशा पद्धतीने महाराज म्हणतात, वृद्धोपि अपि मनुवंशो अत्र समासात उक्त उत्तमाः वक्तुः श्रोतु पावनोऽयं तथा मन्वंतराण्या अपि. म्हणजे अशा पद्धतीने वृद्धिंगत झालेला, वृद्धो अपि मूळ स्वयंभू पासून वृद्धिंगत झालेला हे भरताच्या कथेपर्यंतचा हा वाढलेला मनुवंश इथे अत्यंत संक्षिप्त रूपाने या ठिकाणी सांगितलं आहे की उत्तम असलेला हा मनुवंश हा वक्त्याला आणि श्रोत्याला पावन करणारा आहे. वक्तुः श्रोतुः पावनोयम महाराज या ठिकाणी म्हणतात. ही जी कथा आहे मन्वंतराची, ही जो कोणी सांगेल तो आणि ऐकणारे यांना एक प्रकारे पावन करणारी आहे. त्याप्रमाणे ही मन्वंतर सुद्धा या ठिकाणी श्रवण करायला पाहिजे. तथा मन्वंतराण्याद अपि, ते सुद्धा. आणि पुढे भूलोक सप्तावरण ब्रह्मांडांत स्थित स्वयं स्वराट अनंत मठवराहे वरुद्धृतो महान. मग एकावर एक 7 आवरण असलेला ब्रह्मांडाच्या आत असलेला हा महान भूलोक हा स्वराट अनंत आणि कासव आणि वराह अशा स्वरूपाने उद्धारलेला आहे. म्हणजे भगवंतानी या स्वरूपात या पृथ्वीचा उद्धार केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण या पुढे होणाऱ्या मनूंचं, त्याच्यानंतर तो जो स्वयंभू मनूच्या नंतरच त्याच्या पुत्रांच्या निमित्ताने सप्तद्वीप, सप्तसागर, त्याचे अधिपती असा विस्तार हा जो मूळ पुराणात सांगितला आहे तो संक्षेपाने या ठिकाणी आपण बघितला. आणि मग हा सांगत असताना जम्बूद्वीपाची जी कथा आहे, या जम्बूद्वीप तिथे आपण त्या राहतोय, त्याला या भारताला, भारतवर्षाला जम्बूद्वीप असं म्हणतात. भारतवर्ष हा भरतावरून, भरत या संज्ञेवरून त्याला भारतवर्ष म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण जेव्हा कुठलाही संकल्प म्हणतो तेव्हा अद्यो ब्रह्मणी श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे जम्बूद्वीपे भरतखंडे भरतवर्ष देशे, असं जेव्हा एखाद्या स्थानाचा उच्चार करतो तेव्हा हे सगळं वर्णन सहजपणे आपल्याला डोळ्यासमोर उभं राहील. त्या पद्धतीने महाराजांनी भागवत ग्रंथामध्ये याच कथांचा आणि याचा जो वर्णन आहे तो खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला. हा विस्तार महाभारतात सुद्धा आहे. प्रत्येक पुराणामध्ये मन्वंतराचं वर्णन आहे, मनूंचं वर्णन आहे, प्रलयांचं वर्णन आहे, कालगणना आहे. पण स्वामी महाराजांनी अत्यंत संक्षिप्त असं सूत्रात्मक पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. ते आपण आतापर्यंत अवलोकन केलं. आणि शेवटल्या श्लोकामध्ये महाराजांनी हे सगळं वर्णन विशेषतः या मन्वंतराचं जो ऐकेल तो सांगणारा ऐकणारे हे दोघेही पावन होतील असा जणू काही आशीर्वाद सांगितला.
आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये मात्र त्यांनी ही जी पृथ्वी आहे, ही ज्या ब्रह्मांड गोलकामध्ये ही जी पृथ्वी आहे, पण मागल्या पुष्पामध्ये या ब्रह्मांडामध्ये एक निहारिका किंवा आकाशगंगा ज्याला म्हणतो, ही आपल्या एका आकाशगंगेमध्ये आपली ही पृथ्वी आहे. त्यातनं मग ग्रहमालिका आहे, त्यात ही पृथ्वी आहे. म्हणून या ब्रह्मांडाच्या मध्ये असणारी ही जी पृथ्वी आहे, याला या पृथ्वीच्या भूतलापासून वरती 7 आवरण आहे, सप्त आवरण. त्याला स्ट्रॅटोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आपल्याला माहिती आहे, पण स्ट्रॅटोस्फिअर, अमुकस्फिअर अशी सप्त आवरणाची सध्याच्या विज्ञाननिष्ठ भाषेमध्ये काही त्याची नावं आहेत. पण ही जशी या भूतलाच्या वरती 7 आवरणं आहेत, तसं जमिनीवरती पाणी आहे, त्याला हायड्रोस्फिअर म्हटलंय. वायू आहे, त्याला ॲटमॉस्फिअर म्हटलं आहे. त्याच्यापुढे स्ट्रॅटोस्फिअर म्हटलं आहे. मग आयोनोस्फिअर म्हटलं आहे. तिथे फक्त अणू किंवा फोटोन असे असतात. तर अशा पद्धतीचे आवरण आहेत, जे सध्या सुद्धा लोकं वापरतात. विज्ञानिष्ठ पद्धतीने लोकांना माहिती आहे. त्यांना सप्त आवरण आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे. हे जसं आहे, तसेच या ठिकाणी वर्णन करताना या भूमीच्या पोटात सुद्धा, खाली सुद्धा सप्त आहे, सप्त लोक आहेत. अशा पद्धतीचं वर्णन शेवटल्या श्लोकात केलं आहे. तेव्हा आता हे सप्त श्लोक याला पाताळ असं म्हणतात, सप्त पाताळ. या संदर्भात स्वामी महाराज काय सांगतात ते आपण त्या पुढल्या पुष्पामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव